मित्रांनो, रामकृष्ण हरी. करडे ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा या ठिकाणी जात आहे आणि आज तिसरा मुक्काम काष्टीमध्ये झालेला आहे. आणि दिंडीचं जे नेतृत्व आहे ते आमच्या गावातील सर्वच मंडळींनी केले आहे. आदरणीय बाळासाहेबजी वाळके असतील, संतोषजी घायतडक असतील, संजयजी जगदाळे असतील, भाऊसाहेबजी पळसकर असतील, सर्वांनी हे नियोजन केलेलं आहे. आणि अ, काका पाटील जगदाळे असतील, अगदी सगळ्यांनीच हे नियोजन केलेलं आहे. संतोषजी घायतडक यांच्याकडून आपण जाणून घेऊया की हे नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे. आमच्या करडे गावच्या भैरवनाथ जोगेश्वरी पायी दिंडी सोहळ्याचं हे प्रथम वर्ष आहे. अनेक वर्ष गावातील वारकरी अनेक दिंड्यामध्ये जाऊन पांडुरंगाच्या दर्शनाला जात होते, परंतु सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला की आपल्याही गावचे एवढं मोठं गाव आहे, आपल्याही गावची दिंडी खऱ्या अर्थानं पंढरपूरला गेली पाहिजे. आणि मग एक साधारण वर्षापूर्वी हा निर्णय सर्व ग्रामस्थांनी गावापुढे मांडला आणि नंतर एकत्रित बसून आम्ही जो निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला एक उत्तम असं फळ या प्रथम वर्षाच्या दिंडी सोहळ्यानं लागलं. दिंडी सोहळ्याचं प्रथम वर्ष जरी असलं तरी संपूर्ण गाव एकत्र आल्यानंतर, सगळे गाव एकजूट झाल्यानंतर त्याचं फळ काय मिळतं अशा पद्धतीनं नियोजन केलं जातं. असं एक नियोजन आम्ही गावाच्या एकत्रित गावाला घेऊन केलं. त्यामध्ये करडे, लंगेवाडी, चव्हाणवाडी या सर्व ग्रामस्थांना एकत्रित करून त्याचं नियोजन केलं. प्रथम आम्ही कार्तिकीला आळंदीला गेलो आणि आळंदीनंतर मधले 6 महिने आम्हाला नियोजनासाठी मिळाले. त्या 6 महिन्यामध्ये आमच्याकडं वेळ असल्या कारणानं आम्ही निर्मलवारी करून इतर दिंड्यांना आपण एक वेगळा आदर्श घालून द्यायचं असं नियोजनानं जाऊ. आमच्याकडं हा आपल्या पाठीमागे दिसतोय, हा भैरवनाथ जोगेश्वरीचा रथ आमच्याकडे तयार होता. त्यानंतर आम्ही निर्मल वारी करायचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला. तर गेल्या वर्षी आम्ही एका वारीमध्ये एक सुलभ शौचालयाचं युनिट पाहिलं होतं. तशाच पद्धतीचे युनिट आपल्याला दिंडीच्या सुरुवातीलाच आपल्या पालखी सोहळ्यामध्ये असले तर वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, म्हणून आम्ही फुरसुंगी या ठिकाणी जाऊन स्वतः आमचे कमिटीतले संजीव अप्पा असतील, आमचे अध्यक्ष बाळासाहेब वाळके असतील, खजिनदार भाऊसाहेब पळसकर असतील, आमच्या महिला प्रतिनिधी लंकाताई बांदल असतील, दुसऱ्या महिला प्रतिनिधी संगीताताई वाळके असतील, माणिक मामा बांदल असतील, किरण अप्पा चव्हाण असतील, गणेशजी पाचरणे असतील, वसंत मामा बांदल असतील, सदाभाऊ दसगुडे असतील, दत्ता वाळके चेअरमन असतील आणि आमच्या खऱ्या अर्थानं दिंडी सोहळ्यामध्ये ज्यांचं सगळ्यात मोठं योगदान, सगळ्यात मोठा पुढाकारी, कुठल्याही कामात अग्रेसर असणारा आमचे अजय काका जगदाळे पाटील असतील, आम्ही सर्वांनी जाऊन ते युनिट पाहिलं आणि ते युनिट आपल्याला ज्या गावात आपण मुक्कामी जाऊ त्या गावामध्ये अस्वच्छता राहणार नाही, स्वच्छता राहील आणि पुन्हा ते आपल्याला वारकऱ्यांना ते गाव आपल्याला आदर करेल, आपला सन्मान करेल आणि भविष्यात आपल्याला ही परंपरा वर्षानुवर्ष चालणारी आहे. म्हणून आपल्याला त्या गावात वारंवार जायचं असल्या कारणानं त्या गावामध्ये एक आदर्श निर्माण करून एक वारीला प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीचं नियोजन केलं. आणि हे नियोजन एवढं भव्य दिव्य झालं की आम्हालाही कल्पना नव्हती की हे नियोजन एवढ्या पद्धतीने होईल. नंतर गावाने एकत्र येऊन असा निर्णय घेतला की आपण तिथे गेल्यानंतर मुक्काम कुठं करायचा. तर संपूर्ण गावाने पुन्हा एकदा असा निर्णय घेतला की त्यासाठी किती खर्च येईल. तर साधारण 45 लाख रुपये किमतीची 10 गुंठे जागा पंढरपूरच्या 3 रस्ते या ठिकाणी विसाव्याचं ठिकाण आहे सांगोला रोडचं, त्या शेलगाव या ठिकाणी आम्ही ती 10 गुंठे जागा घेतली. आणि ही जागा घेत असताना खऱ्या अर्थाने ही संकल्पना ज्यांनी मांडली आणि ती जागा जी मिळवून दिली त्या आमच्या करडेगावचे माजी उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते भास्कर शेटवाळके यांनी खऱ्या अर्थाने त्या 10 गुंठे जागेसाठी पुढाकार घेतला. त्याचं साठेखत केलंय, काही दिवसात त्याचं खरेदी खत होईल आणि आज ती जागा आपल्या दिंडी सोहळ्याला ताब्यात मिळालेली आहे, त्याचा ताबा मिळालेला आहे. त्या ठिकाणी सुद्धा वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था अगदी उत्तम पद्धतीने ती जागा रोलिंग वगैरे करून वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहे. आम्हाला आनंद वाटतो की या पालखी सोहळ्यासाठी आमच्या पंचकृषीतील गावे आंबळे असेल, सरदवाडी असेल, गोलेगाव असेल, निमोणा असेल, दुर्गे वस्ती असेल, नवे नवे या ठिकाणाहून 50-60 किलोमीटर असणारे पोपळज असेल, राजुरी असेल, त्यानंतर दसगोडे मळा, करडेलवाडी, करोडोबाची वाडी, शिरूर,
बाबल सर, अनेक गावं सांगता येईल. या लोकांनी आमच्यावर एवढं प्रेम केलं की ते सर्व लोक त्या ठिकाणी येऊन, श्री क्षेत्र करडे या ठिकाणी येऊन दिंडीत सहभागी झाले आणि हा सोहळ्याला जे भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झालेलं आहे, हे सर्व श्रेय या वारकऱ्यांना जातं. या दिंडीचं दुसरं वैशिष्ट्य, या दिंडीला कोणी मालक नाही, चालक नाही. जे वारकरी दिंडीत सहभागी झाले तेच त्या दिंडीचे चालक आणि मालक आहे. असं सर्वांना एकत्रित घेऊन खऱ्या अर्थानं हा सोहळा आम्ही उभा केलेला आहे. म्हणून ह्या सोहळ्याचा उत्साह प्रत्येकाला वाटतो, ही दिंडी माझी आहे, मी दिंडीचा मालक आहे. आणि हीच भावना आम्ही शेवटपर्यंत टिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, ही दिंडी पहिली असेल की दिंडी निघतानाच ती धर्मादाय आयुक्ताकडून रजिस्ट्रेशन करून घेतलेली आहे. आणि दिंडी पंढरपूरला हे पहिलं वर्ष असेल आणि स्वतःच्या जागेत जाती, याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे. आणि हा सुद्धा एक रेकॉर्ड असेल की दिंडी पंढरपूरला जाण्याच्या अगोदर त्या ठिकाणी 10 गुंठे जागा ग्रामस्थांच्या आणि वारकऱ्यांच्या सर्वांच्या सहकार्याने खऱ्या अर्थानं हे सगळं झालेलं आहे. आम्ही वारकऱ्यांना एक विनंती करत असतो की सगळ्यांनी एकत्र या, वाटचाल व्यवस्थित करा, रस्त्यानं शिस्त बाळगा, एका लाईननं चला, कुठलाही अपघात घडावा नाही, आपल्या दिंडीला कुठेही गालबोट लागावं नाही, अशी आम्ही वारकऱ्यांना सूचना देतो. ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी स्वच्छता राखावं असं आम्ही वारकऱ्यांना आवाहन करतो. आमच्या महिला भगिनींना आवाहन करतो. आणि आमच्या महिला भगिनी वारकरी असतील, पुरुष वारकरी असतील, अगदी कुठं गेले तरी कुठेही अस्वच्छता करत नाही, स्वच्छता पाळतात, नियम पाळतात. रस्त्यानं सांगितलं आपण एक लाईनने चालत, एकच लाईनने चालतात. आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याने सूचना केली, चौकदाराने सूचना केली, त्याचं उल्लंघन आमचा एकही वारकरी करीत नाही. ही आमच्या दिंडीसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि हीच प्रगती उत्तरोत्तर होत राहू अशी भैरवनाथ चरणी आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या लोकवेदच्या माध्यमातून ही आम्हाला जी मुलाखत छोटीशी घेण्यासाठी आग्रह केला, मी या चॅनलचं सुद्धा आमच्या सर्व दिंडी सोहळ्याच्या लोकवेद या चॅनलचं आमच्या दिंडी सोहळ्याच्या वतीनं मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. अगदी